आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामींचे हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते की स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहे. फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कधी कुणाची निंदा नको. आपल्या पदरी जे काय आहे त्यात समाधान वाटणे, हे या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसू शकत नाही. वेळ आली की कळते स्वामी लीला अगाध आहे. स्वामींनी आपल्याला मदत केलेली आहे असे आपल्याला समजते. म्हणून मित्रांनो, नामावर विश्वास ठेवा व नामस्मरण जरूर करा. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींचरणी आपली इच्छा पूर्ण व्हावी, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझी इच्छा पूर्ण करा असे टाईप करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, श्वासांवर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चालणं पाहिजे. श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो, तसं नाम थांबलं तर कासावीस झालं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. याप्रमाणे तुम्ही नाव घेत चला. निशंक हो, निर्भय होय म्हणारे, प्रचंड स्वामी वळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी तुझ्या जवळच आहे. तो कसा आहे याचा विचार तू करू नकोस. तू फक्त तन्मयतेने नामस्मरण कर, बाकी सर्व मी बघून घेतो, असे स्वामी समर्थ आपल्याला कायम म्हणत असतात. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोठे नाही. त्यामुळं औदुंबराच्या छायेत जा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे नक्कीच मिळतील. मित्रांनो, क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देखील आणि त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवानं, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे. हे असंच चालायचं. मित्रांनो, आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही पण दृष्टिकोन चांगला पाहिजे. आयुष्यात असा दृष्टिकोन ठेवा, तुम्ही भरपूर पुढे जाल. घरच्यांचा दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार, हे कधी विसरू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. म्हणून लक्षात ठेवा की आपण प्रत्येक परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे व त्याप्रमाणे आपण तसे झालो पाहिजे. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जो आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात आलं की ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य अशक्य हे ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असायला हवा. मित्रांनो, स्वामी त्यामुळेच आपल्याला प्रत्येक वेळी म्हणत असतात, बाळा तू खचू नकोस, संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारं किती लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. ओठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात तर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. विजय तुझा असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. मित्रांनो,
एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुम्हाला खूप ताकदवार आणि बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकणार. जे लोक तुमच्यावर जळतात तर ते अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमच्या संपर्कात असतील, जवळ असतील, ते तुमच्यापासून कधीच दूर होण्याचा आणि धोका देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत. अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे, त्या तुम्ही नीट ध्यान देऊन ऐका. पहिले म्हणजे हास्य. मित्रांनो, तुमचे हास्य हे तुमच्यावर खूप प्रभाव टाकते. जर तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर लोक तुम्हाला आनंदी बघून खूप जळतात आणि हेच खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आले पाहिजे. तुम्ही हारलेले जरी असताना पण जर तुम्ही चेहऱ्यावर आनंदातच एक हास्य दिले तर लोक तुमचे हास्य बघून अधिक जळतात. लोकांचे कामच आहे जळणे आणि आपले काम आहे खुश राहणे. तुम्ही खुश राहा बरं. लोक लगेच विचारतात की एवढा खुश का आहेस. लोकांची मानसिकता तशीच असते. कोणाचे चांगलं होत असेल तर त्यात अडथळा निर्माण करतात. मग करू द्या त्यात त्यांना त्यांचे काम. पण तुम्ही एक स्मित हास्य देऊन त्यांना अधिक जास्त जळवा आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावे लागेल. तुम्हाला चांगले राहावे लागेल. मग तुम्ही जेव्हाही हसाल तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. आणि स्माईल केल्याने आपल्याला नेहमी फ्रेश वाटायला लागते. त्यामुळे आपलं मन नेहमी चांगले विचार करते. त्यासाठी रोज तुम्ही हसत राहा, आनंदी राहा. मित्रांनो, नंबर 2 याच्या गोतली गोष्टी असा आहे की फालतू बोलू नका. जगाचा एक नियम आहे, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही लोकांना जेवढा मान देता तेवढेच ते पण तुम्हाला देतात. आपण आपल्या बोलण्यामध्ये सगळे जग जिंकू शकतो, परंतु फालतू बोलण्यामुळे आपण फालतू बनून राहू. म्हणजेच तुम्ही बोला पण त्याला काही मर्यादा असतात. लोकांना तेवढंच सांगा जेवढी सांगण्याची गरज असते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करतात. तुम्हाला तर एक गोष्ट माहीतच असेल की लोकांना तुम्ही जेवढी व्हॅल्यू देता, रिस्पेक्ट देता, तेवढेच ते लोक तुम्हाला पण देतात. त्यासाठी आपले असले फालतू बोलणे बंद करा, कारण आपल्या फालतू बोलण्याने आपले महत्त्व नेहमी कमी होते. आणि नेहमी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि तेवढेच बोला जेवढे कामाचे आहे. आता 3 नंबरची गोष्ट अशी आहे की ती आहे ॲटिट्यूड. मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही ऐकले असेल आणि पुढेही ऐकत राहा. खूप छान टिप या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, ॲटिट्यूडबद्दल बरेच लोक विचारतात. ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव हा कसा पाहिजे ज्याने आपल्या ॲटिट्यूडमध्ये आपला चांगला प्रभाव पडेल आणि ओळख निर्माण होईल. लोक 4 चौघात आपल्याला चांगला मान सन्मान देतील आणि आपले मित्र, नातेवाईक, बाहेरचे, घरचे आणि बाकीचे लोक आपल्याला कधीच कमी समजणार नाही. तर त्यासाठी नीट ऐका माझा हा व्हिडिओ आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा. आपला स्वभाव, ज्याला आपला दृष्टिकोन म्हणतो, तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाहीत. त्यासाठी तुमचे विचार सकारात्मक झाले पाहिजे. नेहमी आपल्या विचारांनी सकारात्मक राहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता तर पूर्णतः सकारात्मक बोला आणि बघा ती व्यक्ती आपोआप आपल्या बाजूने बोलायला सुरुवात करते. जेव्हा पण तुम्हाला राग येतो तेव्हा शांत व्हा आणि तोच निर्णय घ्या जो आपल्या कामासाठी, स्वप्नांसाठी योग्य आहे. नेहमी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. मित्रांनो, छान आणि स्मार्ट कसे राहायचे. जर समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर तुम्हाला चिखलातून जावे लागते आणि चालता चालता तुमचा पाय अचानक घसरला आणि तुम्ही चिखलात पडलात, तर तुम्ही तिथून पडून राहता का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. नाही ना? तुम्ही उठता आणि आपल्या मार्गाने चालायला लागता. मग हेच होते आपल्यासोबत. लोकांचे तर कामच आहे तुम्हाला पण पाय खेचून मागे पाडणं. पण तुमचं काम काय आहे की उठून पुढे जाणं. म्हणून तुम्ही आयुष्यात कायम पुढे जात राहा. आपण नेहमी नकारात्मक विचार करतो, पण त्याही पलीकडे कधी आपण डोकावले पाहिजे. त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जर आपण नाटक पाहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि जर सिनेमा पाहायला गेलो तर मागची सीट मागतो. तुमच्या जगातले स्थान असे सापेक्ष असते, ते अविचल कधीच नसते. मित्रांनो, साबण बनवायला तेल हा घटक आवश्यक असतो आणि तेलाचा डाग काढायला साबण लागतो. हा अटळ विरोधाभास आहे. जगात 2 प्रकारची माणसे आनंदात असतात. एक तर वेडी माणसे आणि दुसरी लहान मुले. चांगल्या कामासाठी ध्येय वेडवा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलासारखा त्यांचा आनंद घ्या. जगण्याचा आनंद घ्या. यावरती आपण कधी विचार करीत नाही, म्हणून यावरती तुम्ही विचार करा. मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे, फक्त तसे जगायला हवे. त्यातला आनंद घ्यायला हवा. बघा, काचेला पारा लावला की आरसा तयार होतो, पण लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो. आरसा तो असतो, फक्त त्याला हसत पाहिले की आपण आनंदी दिसत असतो आणि रडत पाहिले की आपण दुःखी दिसत असतो. तसेच आयुष्य ते तसेच आहे, फक्त त्याच्याकडे आपण आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला आनंदी किंवा दुःखी बनवतोय. म्हणून मित्रांनो, दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुमचा दृष्टिकोन चांगला असला तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाऊ शकाल.
आपल्या आयुष्यामध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. विश्वासावरती जग जिंकता येते. आणि एकाने म्हटले आहे, जर आपण विश्वास कमवला तर आयुष्यात सर्व काही कमावले असे असते. मी आज आपल्यासाठी खूप शानदार सुंदर विचार तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, विश्वास किती गरजेचा आहे हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून जाईल. विश्वास इतरांवर इतका दृढ करा, तुम्हाला फसवताना ते स्वतः दोषी समजतील आणि प्रत्येक इतरांवर इतके करा की त्यांना तुम्हाला गमावण्याची भीती राहील. मित्रांनो, चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे जिवंतपणे मिळालेला स्वर्गच आहे. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात राहू नका. जबाबदारीने धाडसाने पाऊल उचलायला मागे पुढे पाहू नका. आपल्या स्वतःच्या निर्णयाला परिश्रमाची साथ द्यायला कधी विसरू नका. आत्मविश्वासाने सर्व काही कमवता येते. विश्वास अवघड साते 3 अक्षरी शब्द. लिहायला सेकंद, वाचायला सेकंद, पण मिळवायला जन्म लागतो. जो मैदानात हारला तो परत जिंकू शकतो, पण जो मनात हारला तो परत कधी जिंकू शकणार नाही. आपला आत्मविश्वास हाच विश्वास मनाने हारू नका. आत्मविश्वासाने केलेल्या कर्माला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकटे आपल्याला आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेले असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतो. जीवनात मोठे बनण्यासाठी श्रीमंताच्याच घरी जन्माला येणे गरजेचे नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते. त्या आपल्या हिमतीच्या जोरावर प्रवास करत असतात. मोठा तोच होतो ज्याच्या स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काही चांगले काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. इतकेच की ते आपल्याला दिसत नाही. मित्रांनो, चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे अधिक प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अटूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही. महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही. पाण्यापेक्षा लहान किती आहे व याला जास्त किंमत आहे. म्हणून मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत आहे. या जगात नाते तर सर्वच जोडतात, नात्यामध्ये विश्वासाला जास्त किंमत असते. मित्रांनो, असे भरपूर काही तुम्हाला गोष्टी जीवनात शिकायला मिळतील व अनुभवायला मिळतील. आता दिवसाला 24 तास असतात, त्यातील आपण किती ठरवलं तरी जास्तीत जास्त 3-4 तास आपण लोकांसोबत बोलतो. मग तेही कोणीही असू दे. त्यानंतर काय, त्यातील 90% वेळ हा आपल्या स्वतःसोबत घालवायचा असतो आणि तोच वेळ खूप कठीण असतं. कारण आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो, पण जेव्हा आपल्याला स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा आपण कारण देत बसतो, स्वतःला बिझी ठेवतो, त्यात जे आपल्याला नाही आवडत ते करतो आणि ती गोष्ट इग्नोर करतो. पण असं तुम्ही किती वेळ करणार आहात? थोडा वेळ फक्त. जेव्हा तुम्हाला स्वतःसोबत घालवलेल्या वेळेचा कंटाळा येणार नाही ना, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग व्हाल. कारण तुम्हाला माहिती आहे की जर आपण एकटे बसलो तर ते वाईट विचार येतात डोक्यात, पण त्यानंतर काढून टाकायचं आहे ना त्याला, तर मेंटली स्ट्रॉंग होणं बोलतात. आणि ते कसं करायचं ते बघू. पहिलं तर हा विचार करा की प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे तुमच्या आयुष्यातील. जर असं तुम्ही विचार केलात तर तुमचा कसलंच टेन्शन राहणार नाही, कुठलं स्ट्रेस राहणार नाही. तुम्ही उद्याचा विचार करणं सोडून द्याल. जे तुम्हाला करायचं होतं ते करायला घ्याल. त्या गोष्टी कराल ज्या तुम्हाला आवडतात आणि बघा मग तुम्हाला तुमचं आयुष्य किती सोपं वाटायला लागेल. ते कारण आपण नसू मग बाकीच्या गोष्टींना काही महत्त्वच राहणार नाही ना. पण ते तुम्हाला ठरवायला लागेल. नसेल जमत तर जमवावं लागेल. आपला माइंडसेट बदलावा लागेल. रोज रोज तेच तेच करणं सोडावं लागेल आणि असं आयुष्य जगून बघावं लागेल. तुम्हाला स्वतःला कधीच कंटाळा येणार नाही. करून बघा 2-3 महिने तरी मला सांगा. मित्रांनो, लक्षात ठेवा, कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीची करू शकतात तर मी का नाही. जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का, माझ्यासोबतच असं का होतं नेहमी, मीच एवढा अनलक्की कसा आहे. तर तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कुणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत. जास्त करून आईबाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय. पण तेव्हा जे काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोधू लावू शकाल आणि ते तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलं. फक्त त्या सिच्युएशनवरती तुमचं रिॲक्शन असते.
म्हणून इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध कागून देऊ नका. कितीही काही झालं तरी कारण तुम्ही असाल तर सगळं आहे. म्हणून सुरुवातीला हवी वाटणारी माणसं नंतर तेच आपल्या तिरस्कार करायला लागतात. सगळं चांगलं चालू असताना अचानक अशी काही वादळे येतात जे सगळं उद्ध्वस्त करून टाकतात आयुष्याला. उत्साहाने भरलेल्या स्वप्नात अचानक सगळं तुटल्यासारखं वाटतं. सगळ्यांसोबत हसत असताना काही दिवस असे येतात जेव्हा एकटं राहावंसं वाटतं, जिथे कोणी नसेल सोबत. प्रेमाच्या दुनियेत जग असणारे लोक काही दिवसात प्रेमाचं नाव सुद्धा ऐकल्यावर रागावून जातात. आयुष्य पुढे असताना अचानक आपल्याला आयुष्यात नक्की जे करायचं आहे ते सोडून आपण वेगळाच मार्ग निवडतो. नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे आपण अचानक सगळं जग निगेटिव्ह वाचल्यासारखं लागतं. तुम्ही बोलताल, यार या एवढा निगेटिव्ह कसा बोलायला लागला अचानक? मित्रांनो, तर असं आहे ना की आपण कितीही पॉझिटिव्ह असलो तरी असे काही दिवस येतात आपल्या आयुष्यात जे आपल्याला निगेटिव्ह विचार करायला भाग पाडतात, जरी आपण खूप पॉझिटिव्ह असलो तरीही. पण ठीक आहे यार, त्या दिवसात आपल्याला वाटतं की आपले सगळे दुःख किंवा प्रॉब्लेम कोणीतरी कुणासोबत तरी शेअर करावे, कारण इमोशन्स जास्त वेळ साठवून नाही ठेवता येत, ते कधीतरी बाहेर पडतातच असतात. आणि असे काही दिवस जेव्हा आपण स्वतःवरच डाऊट घ्यायला लागतो, कारण ते आपल्या आयुष्याचा एक भागच आहे तरी, आणि ते सगळ्यांसोबत होत असतं अधूनमधून. म्हणून फक्त माझ्यासोबतच असं होतं का असा विचार करू नका. एक फेज असतो त्याचा पण, आणि तुम्हाला त्यातून जावंच लागतं, त्याला काही ऑप्शन नसतं. मग तुम्ही बोलाल यातून बाहेर कसं पडायचं, तर त्याला पण वेळ जाऊन द्यावा लागतोय. असं लगेच काही होत नाही, कारण डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागत नाही, पण त्यातून बाहेर पडायला लागतो, वेळ भरपूर लागतो. त्याचं हेच कारण आहे. आणि त्याच्यासोबत तुमचं सराउंडिंग कसं आहे, तुमचा माइंडसेट कसा आहे, आणि त्यावर पण खूप डिपेंड असतं तुम्ही किती लवकर बाहेर येता ते. मी हे सांगितलं कारण आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये हा फेजमधून जावं लागतं. मग भलेही तो फेज आता नसेल, पण तो असतोच यार. ज्या दिवशी अशी फिलिंग येईल ना, तुमच्यासोबत कोणी नसेल, तुम्ही एकटे पडाल आणि हार मानाल, तो दिवस खूप कठीण असतो, कारण तेव्हा आपण पूर्णपणे हारलेलो असतो. कसलीच उमेद राहत नाही, सगळ्या गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतात. खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो, कुठूनही मार्ग दिसत नाही, काय करावं काही सुचत नाही. आता बाद झालं, आता नाही होणार माझ्याकडून, मी हार मानली आहे. तो दिवस आपल्याला सगळ्यांचं आयुष्य देणारा आहे. तेव्हा काहीच नाही करायचं, सगळं सोडून एक शांत ठिकाणी बसायचं आणि कुठे चुकलो, काय चुकीच्या गोष्टी केल्या इथपर्यंत त्याचा विचार करायचा. त्यानंतर आपल्या आईवडिलांचा विचार करायचा की जर ही गोष्ट त्यांना समजली तर ते पूर्णपणे तुटून जातील आणि संपून जातील. नंतर तुमच्या स्वप्नांचा विचार करायचा, आणि तुम्ही जर हार मानली तर त्यासाठी एवढे त्याचे त्याग केले, एवढी मेहनत घेतली, एवढ्या प्रॉब्लेम्सला फेस केलेत, आणि त्याला काहीच अर्थ राहणार नाही. हार मानायला वेळ लागत नाही, आणि त्यानंतर ज्या गोष्टी वाईट घडणार आहेत त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. आणि तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहात म्हणून या स्टेजपर्यंत पोहोचले आहात, नाहीतर खूप जणांनी आधीच हार मानून दिलेली आहे. एवढे प्रॉब्लेम्सला समोर गेलात, आता खूप जवळ आला आहात. तुम्ही एवढ्यासाठी हार मानणार आहात का? मला माहीत आहे की तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हारण्याची वाट बघत आहेत, आणि तेच चुकी तुम्ही आज करणार होता. हे सगळे विचार डोक्यात आल्यावर सगळं विसरून परत त्याच मेहनतीने परत सुरुवात करायची. आणि तुम्हाला माहिती आहे, यश आणि अपयश यात फक्त तुमचे प्रयत्न हाच फक्त फरक असतो, बाकी काही नाही. ज्या दिवशी तुम्हाला जे पाहिजे ते मिळवाल ना, तो दिवस एवढा भारी असेल ना, ज्यात तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत. मित्रांनो, येथील दुःख पाडायला मला मी सावरून दाखवीन पुन्हा. येथील लोक पाय खेचायला माझे मी उभा राहून दाखवीन पुन्हा. येथील परिस्थिती छळायला मला मी लढून दाखवेन पुन्हा. येथील प्रॉब्लेम्स माझे पेशन्स पारखायला मी निरखून दाखवेन पुन्हा. येईल डिप्रेशन माझे स्वप्न तोडायला मी सगळं विसरून ते उंची गाठेन पुन्हा. येथील खूप लोक रडवायला मला मी हसून दाखवेन पुन्हा. येईल वेळ थांबवायला मला मी थोडी विश्रांती घेऊन मेहनत करीन पुन्हा. येईल वाईट काळ संपवायला मला मी जगून दाखवेन पुन्हा. आणि मी सर्व काही त्याला करून दाखवेल. एवढी आपल्यात शक्ती पाहिजे, व आपल्यात एवढी शक्ती असली तर आपण कोणत्याही संकटांना आरामात सामोरे जाऊ शकतो. एवढी ताकद आपल्यात निर्माण झालेली असते. याच वयात आपण घडतो, पडतो, लढतो, हार मानतो, काही निर्णय घेतो चुकीचे बरोबर, आपण तुटतो, रडतो, परत उठतो, जिंकतो सुद्धा. शिक्षण संपलं का जॉबच्या मागे लागतो. जॉब लगेच भेटत नाही, मग आपणच घरातच असतो काही महिने, भविष्याचा विचार करत. निगेटिव्ह विचार येतात डोक्यात. मग जे आपले स्वप्न असतात ते तर बाजूलाच राहतात, आणि कुठला तरी एक जॉब करतो, नसेल आवडत तरी त्यावर 2-3 वर्षात पूर्ण सेटल व्हायचं टेन्शन. जे करत आहोत ते नीट जमत नाही याचं टेन्शन, आणि त्यावर घरातील परिस्थिती आणि प्रॉब्लेम्स, आपण तोच प्रेशर घेऊन जगत असतो तो रोज.
हे सगळं करण्यात काही जण सक्सेसफुल होतात तर काही जण तुटतात आणि मग हार मानतात. मग सगळ्या गोष्टी निगेटिव्ह वाटायला लागतात. आणि इथेच तर चुकतं ना आपलं. कारण जेव्हा आपण घाई करतो एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तेव्हा होत काही नाही, पण तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं आणि नंतर जे आहे ते आहेच रे. म्हणून घरच्यांना समजवा की हे नाही आहे जे मला करायचं आहे आणि ज्याच्याकडे फक्त 1 वर्ष मागा की ह्या वर्ष मला द्या. जे मला करायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करीन. जर नाही जमलं तर जे तुम्ही सांगाल ते करेन. कारण तुम्ही ते नाही करू शकत. जास्त वेळ ते तुम्हाला नाही आवडत. यावर आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल. तसंच आयुष्य जगून नाही चालणार. त्यासाठी घरातले ओरडतील, रागावतील, तरी ते थोड्या वेळा पुरता असेल. कारण भविष्य महत्त्वाचं आहे आणि लग्न वगैरे तर होईलच यार. म्हणून त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमच्या भविष्यात तुम्ही काय करून दाखवता. अशा गोष्टी खूप असतात व त्यांना आपल्याला सामोरे जायला लागतं. सामोरे नाही गेलात तर तुम्ही मागे लोटले जाल व तुम्ही जर मागे लोटले गेलात तर तुम्हाला पुढं व्हायला कुणीच परत उठू शकणार नाही व तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. म्हणून तुम्ही स्वतःच तुमच्या आत्मविश्वासाला तुम्ही वर आणू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात व तुम्हीच तुमच्या जीवनाला सावरू शकता. म्हणून जीवनामध्ये माणसाने स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. जर तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तर तुमच्याजवळ एवढी ताकद येईल व तुमच्या संकटांना सामोरे जाण्याची एवढी तुमच्यामध्ये अक्कल येईल की तुम्ही स्वामींचे नामस्मरण करून त्या नामस्मरणामध्ये एवढे गुंग व्हाल की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतात हे देखील तुम्हाला कळणार नाही व त्यामुळे तुम्ही सर्व काही प्रॉब्लेम्सना सामोरे जाल. मित्रांनो, प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणा ही अशी गोष्ट आहे जी शब्दांनी समजू शकत नाही, पण सरावाने याचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीने इतका मोठा धडा दिला की ते तुमच्यासाठी प्रेरणा बनेल. शिवाय ही एक शिस्त आहे जी तुम्हाला तुमचे जीवन ध्येय साध्य करण्यात मदत करते आणि जीवनात यशस्वी होण्यास मदत करते. प्रेरणा ही कोणाद्वारे सुद्धा तुम्ही पाहू शकत नाही आणि तुम्ही कोणाद्वारे ते ऐकू शकत नाही. प्रेरणा ही अशी गोष्ट आहे जे तुमच्या कोणाद्वारे सुद्धा तुम्ही ऑफिसमधला तुमचा बॉस असो किंवा शाळेतील शिक्षक असो किंवा विद्यापीठाचा प्राध्यापक असो, प्रत्येकजण इतरांच्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करत असतात. प्रेरणेचे काही प्रकार असतात. आपल्याला प्रेरणा ही 2 मार्गांनी मिळते. स्वयंप्रेरणा म्हणजे स्वतःकडून आणि इतरांकडून मिळालेली प्रेरणा. मित्रांनो, स्वयंप्रेरणा म्हणजे स्वतःच आपण हे काम नक्कीच करू असे विचार. हे इतर परिस्थिती आणि लोकांच्या प्रभावाशिवाय प्रेरित राहण्याचा एखाद्या व्यक्तीच्या सामर्थ्याचा संदर्भ देते. स्वयंप्रेरित लोक नेहमीच आपल्या यशाचा मार्ग शोधतात आणि कार्य पूर्ण करतात. तसेच त्यांना आव्हानात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी इतर लोकांची गरज नाही. प्रेरणा तुम्हाला जीवनात सक्रिय होण्यास मदत करते. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही अधिक संघर्ष कराल. एक स्वयंप्रेरित व्यक्ती नेहमी कार्य पूर्ण करण्याच्या मागे अडथळा आणणाऱ्या समस्या समजून घेण्याचा मार्ग शोधते. शिवाय त्याच्याजवळील आव्हानात्मक कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर लोकांच्या पाठिंब्याची आवश्यकता नसते. इतरांकडून प्रेरणा म्हणजे इतरांच्या मदतीची आवश्यकता. कारण व्यक्ती स्वतःची प्रेरक स्थिती राखण्यास सक्षम नसते. यामध्ये एखाद्या व्यक्तीला इतरांकडून प्रोत्साहन कसे मिळेल? मित्रांनो, प्रेरणाचे जीवनात महत्त्व भरपूर असते. ते म्हणजे कसे? प्रेरणा हा एक महत्त्वाची यशाची शिदोरी आहे जी जीवनात पुढे जाण्यास मदत करते. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला ध्येय गाठायचे असते आणि ते ध्येय आपल्याला प्रेरक ठरत असते. तसेच ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रगतशील राहण्यास आपल्याला मदत करत असते. याशिवाय तुम्ही स्वतःला तुमच्या ध्येयाकडे पाऊल टाकणे आयुष्यात आहे किंवा तुम्ही तुमची मर्यादा वाढवू शकत नाही. तसेच तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडण्यास तयार असले पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडता तेव्हा तुमची खरी क्षमता प्रकट होईल. लोकांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि मनाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. हे एखाद्या व्यक्तीला कृतीत आणि स्पर्धात्मक स्थितीत देखील ठेवते. शिवाय ते कार्यक्षमतेत आणि ध्येय साध्य करण्यासाठी इच्छा सुधारते. त्यामुळे कामात स्थिरता आणि सुधारता हवे. तर मिस करतो यातून प्रेरणा हा एक महत्त्वाचा घटक आहे जो एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यास मदत करतो. पण एक प्रेरित व्यक्ती त्यांच्यासमोर असलेल्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतो आणि दिवसेंदिवस त्याची कामगिरी सुधारण्याचा नेहमी प्रयत्न करतो. आशा न गमावता नेहमी जीवनात प्रेरित राहा. जेव्हा तुम्ही दररोज प्रेरित राहता तेव्हा ते तुम्हाला तुमच्या ध्येयांच्या जवळ नेईल. तुम्ही कोणत्याही कठीण दिवसातून जात असताना शांत राहायला शिका. ही एक उत्कृष्ट सवय आहे आणि ती जीवनातून लागू केली पाहिजे. परिणामी तुमचे सर्व नकारात्मक विचार दूर होऊ लागतील. तर हा होता प्रेरणेचे दिवस व प्रेरणा तुम्हाला कशी मिळेल व प्रेरणेचे महत्त्व कसे असते त्याबद्दलचा हा विचार होता.
तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला पूर्णपणे प्रेरणा हवी असेल व तुम्हाला कुठून प्रेरणा मिळत नसेल तर प्रेरणा शोध एकच आहेत, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी तुम्ही जा, त्यांचे नामस्मरण करा, तुम्हाला भरपूर काही प्रेरणा मिळेल व त्यांचे नामस्मरण केल्याने सर्व संकटांना तुम्ही सामोरे जाऊ शकाल, हे निश्चित आहे. म्हणून तुम्ही त्यांचे सानिध्य द्या, तो तुमचे सगळे प्रारब्ध आणि सगळे संकट दूर करून टाकतील, हे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही नामस्मरण नक्कीच करा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यात एवढं नक्कीच लक्षात ठेवा की जो खरा विद्यार्थी असतो ना, त्याला आयुष्यात कधीच सुट्टी नसते. सुट्टी त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते. म्हणून काहीतरी दररोज नवीन शिकत राहा. तुम्हाला जरी सुट्टी असली तर तुम्ही त्यातून काहीतरी नवीन शिकले पाहिजे व नवीन संधी आत्मसात केल्या पाहिजे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता ठरतो. एवढं लक्षात ठेवा. मग तुम्ही यातले कोणते व्यक्ती आहात हे तुम्ही समजले पाहिजे. तुम्ही नशीबवान आहात की बुद्धिमान आहात की विजेता आहात. त्यामुळं तुम्ही जसे कार्य कराल तसे तुम्हाला यश हे मिळत जाईल. आपल्या नियतीचे मालक बना, परंतु परिस्थितीचे गुलाम बनू नका. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. मित्रांनो, कोणी पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधी हारू शकत नाही. स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. मित्रांनो, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. एवढं लक्षात ठेवा. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूप लहान आहेत, हे लक्षात ठेवा. ध्येय मोठी ठेवा, अडचणी मोठ्या येतील, विजयी मोठाच होईल. हार पत्करणं माझं ध्येय नाही, कारण मी बनलोय जिंकण्यासाठी. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. विजेते हे वेगळ्या गोष्टी काही करत नसतात. गोष्टी ते वेगळेपणाने करत असतात व थोडं त्यात चेंजेस करून त्या गोष्टी निभावत असतात व आपल्याला वाटतं याला विजय कसा मिळाला, पण त्या थोड्याशा चुकींमुळे आपण मागे राहतो व तो पुढे जातो. कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका, कारण उंच उडणारे गरुड खूप कमी असतात. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. स्वतःवर विश्वास ठेवता, पण हा यशस्वी होण्याचा मार्गातला पहिला टप्पा नक्कीच आहे. मित्रांनो, यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून संकटही आयुष्यात आलीच पाहिजे. जर मला झाड तोडायला 6 तास दिलेत तर मी 4 तास कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेल. कारण मी 4 तास कुऱ्हाडीला जर धार लावली तर मी ते झाड 2 तासातच कापून काढेल. असंच असतं. मित्रांनो, पहिले तुम्ही पूर्णपणे निर्भर व्हायला हवं. तुम्ही पूर्णपणे शहाणे झालेत व शिस्तीत झालेत तर तुम्हाला कुठेही काही काम मिळेल, एवढं लक्षात ठेवा. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. म्हणून यशाजवळ जाताना फक्त तुम्हाला संकट देतील. सगळे संकट पार करूनच तुम्हाला यशाजवळ जावं लागेल, कारण यशाला कुठलाही शॉर्टकट नाही. अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते. म्हणून जेव्हा आपण प्रयत्न सोडतो तेव्हा आपल्या 2 पावलावर हे यश असतं. त्यामुळे आपण कधीच व कुणासाठीच आपण आपली कामगिरी व आपले काम जे सोडायचे नसते, पण काम करत राहा. यश नक्कीच मिळेल. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात. माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. कारण पुस्तकातून आपल्याला एवढं ज्ञान प्राप्त होतं आणि भेटलेल्या माणसांमधून त्याच्यापेक्षा डबल ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. कारण ते म्हणतात ना, एका लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक वाचण्यासाठी व पुस्तक वाचण्यापेक्षा आपण एक मित्र लायब्ररीवाला बनवावा, कारण त्याला लायब्ररीतले सगळे पुस्तकं पाठ असतात. तो आपल्याला त्याचा सार एका तासात सांगून देईल. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत ही मोजावी लागत असते. 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावे लागेल ना.
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास, आई सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. आणि कोणत्याच सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उमात उभे राहावे लागते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःचं काही निर्माण करायचं असेल, तुम्हाला स्वतःला झटावं लागेल व स्वतःला प्रयत्न नक्कीच करावे लागतील. काही झालं तरी प्रयत्न हे सोडू नका, कारण प्रयत्न सोडले तर दुसरा त्याचा उपभोग घेईल व त्याचं स्वप्न तो पूर्ण करील. खंबीरपणे उभे राहा. जग तुमचे काहीही बिघडवू शकत नाही. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते. यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण असते, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. मित्रांनो, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रस्त्यात राहावे लागतील. आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. आणि पण असत्य ही एक प्रकारचं कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. म्हणून एकदा खोटे बोलले तर आयुष्यभर खोटे बोलावे लागते, असे आपले मोठे लोक म्हणत असतात. ते खरं आहे. मित्रांनो, व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काही अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. एवढं तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या ध्येयावरून जग तुम्हाला ओळखत असतं. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्यांचे यश आहे. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण डोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व योग्य करण्यासाठी आपण योग्य काम करणे आणि योग्य कारणासाठी करणे हे देखील खूप महत्त्वाचं असतं. महात्मा गांधी म्हणत, पुढील 7 गोष्टी म्हणजे घोर पातके मानावीत. कष्टाशिवाय संपत्ती, सदविवेक बुद्धीशिवाय आनंद, चारित्र्याशिवाय ज्ञान, नीतिमत्तेशिवाय व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागाविना धर्म आणि तत्वांशिवाय राजकारण. एखादं मूल जन्माला येतं तेव्हा कोणाला आनंद होतो? आईवडील, नातेवाईक आणि मित्र. पण रडतं कोण? ते मूल. परंतु आपल्या मृत्यूमुळे या उलट परिस्थिती निर्माण व्हायला हवी. जगाला तुमची उणीव भासायला हवी आणि एक चांगला माणूस हरपल्याबद्दल रडू यायला हवं. या जगासाठी काहीतरी चांगले करून निरोप घेण्याचे समाधान तुम्हाला मिळायला हवं. आपण या जगाकडून फक्त घेतलं असं नाही, तर जगाला काही दिलं सुद्धा. हिंदू तत्वज्ञानाचा असा विश्वास आहे, चांगली माणसं हे जग सोडून जातात पण ती मरत नाहीत. आपल्या चांगल्या कामातून ती अजरामर राहतात. तुम्ही वेळोवेळी ऐकलेली श्रद्धांजली आठवून बघा. श्रद्धांजली वाहताना माणसं त्या माणसाने आयुष्यात केलेल्या छोट्या छोट्या चांगल्या कामांच्या आठवणी काढतात. अगदी लहान सहान चांगली कामंसुद्धा दुर्लक्षित होत नाहीत. आणि खरं म्हणजे माणूस दूर गेल्यावर ती अनेक प्रकर्षानं आठवतात. चांगुलपणा, मोठेपणा दर्शवणाऱ्या अशा लहान सहान गोष्टी किती मोलाच्या आहेत हे लोकांना अशा वेळी जाणवतं. जगाकडून एखाद्याने काही घेतलं म्हणून त्याचा सन्मान होत नसतो, तर त्याने जगाला जे दिलं त्याबद्दल त्याचा सन्मान होत असतो. आपण आपली जीवनमूल्ये कशी पारखावीत? आपली मूल्ये उचित आहेत की नाही हे कसे ठरवायचे? माझ्या मते 2 प्रकारची आपल्या कृती उद्देशांची योग्यता निश्चित करता येऊ शकते. मूल्यांची पारख करण्याच्या 2 कसोट्या आहेत. त्यातील अग्रगण्य कसोटी म्हणजे आपण जे काही करतोय ते आपली आई पाहते अशी कल्पना करणं. केव्हाही, कुठेही आणि कोणाबरोबरही, घरी किंवा कामाच्या ठिकाणी, एकटे किंवा कोणाबरोबर, जे काही तुम्ही करत असाल ते करत असताना आपण करतोय ते योग्य आहे का अशी शंका आली तर स्वतःला असा प्रश्न विचारा की मी आता जे करत आहे ते माझ्या आईने पाहिलं तर तिला माझा अभिमान वाटेल का शर्मेने तिची मान खाली जाईल? या प्रश्नांमुळे आपण करतोय ते योग्य की अयोग्य ते झटकन स्पष्ट होईल. तुम्ही इतर निकषांवर अयशस्वी ठरलात तरी हरकत नाही. या कसोटीवर पास झालात तर तुम्ही नक्की पास झालात असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही या कसोटीत नापास झालात तर सर्व परीक्षा पास होऊनही तुम्ही नापास झालात असं समजा. हे पुन्हा पुन्हा आजमावून बघायला हरकत नाही. याचा विचार करा. जेव्हा कोणी तुम्हाला आपली मूल्य सुस्पष्ट होण्याची गरज भासेल तेव्हा स्वतःला विचारा, मी आत्ता जे करत आहेत ते पाहून आई मला अभिमानाने शाब्बास म्हणेल का शर्मेने तिची मान खाली जाईल? यामुळे तुमच्या मनातील संशयाने ढग पटकन विरून जातील आणि तुम्हाला नेमकं उत्तर सहजपणे मिळेल. समजा याचाही उपयोग झाला नाही तर एक दुसरी कसोटी आहे.
वरीलप्रमाणेच कृतीच्या योग्यतेचा प्रश्न उभा राहिला तर स्वतःला असा प्रश्न विचारा, मी आता जे करत आहे ते माझ्या मुलांनी पाहिले तर त्यांनी ते पाहावं असं वाटेल की त्यामुळे मला संकोच वाटेल? पुन्हा एकदा मनातले संशयाचे ढग पटकन विरून जातील आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तरे नक्कीच मिळेल. समजा या दोन्हीतून एखाद्याला आपण करतोय ते योग्य की अयोग्य ते कळत नसेल तर तो माणूस हा माणूस म्हणून घ्यायला नालायक आहे किंवा त्याची सद्विवेक बुद्धी क्षीण झाली आहे असे निश्चित समजावे. आपली जीवनमूल्ये कशी बदलतात? आपल्याला सहजसे वाटणाऱ्या गोष्टींच्या आपण संपर्कात सतत राहिलो तर ती गोष्ट आपण स्वीकारायला लागतो आणि पुढे चक्क तीच गोष्ट आपणाहून करायला लागतो. नकोशी वाटणारी एखादी गोष्ट सरावाने आपण स्वतःहूनच करू लागतो तेव्हा तिने समर्थनही आपण करायला सुरुवात करतो. काळ बदलतोय मित्रांनो, एक लक्षात ठेवा, काळ बदलत चाललाय, त्यानुसार आपल्याला बी बदलावं लागेल व त्यानुसार सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आपण तरुण पिढीबद्दल बोलत असतो, त्याचं पुढे काय होणार, काय ती करणार, त्यांची जीवनमूल्ये काय आहेत, काय ते त्यांचे आदर्श, त्यांच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी यात कोणाचा दोष आहे याचा जरा मागोवा घेऊया. एक गोष्ट आपण निश्चित लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जीवनमूल्य आणि सद्गुण आनुवांशिक नसतात तर ते शिकून आलेले, आत्मसात केलेले असतात. आयुष्यात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं ते आपण ठरवलं पाहिजे. उपजीविकेसाठी उद्योग करणे आणि जीवन जगणे यातील फरक भरपूर आहे. प्रत्येक कामाची किंमत पैशातच होते असे नाही. आई वडील मुलांचं संगोपन करतात ते कुठल्याही मोबदल्याची मनात अपेक्षा न बाळगता. अनेक लोकांकडे खूप पैसा असतो परंतु तसे पाहिले तर एका अर्थाने दारिद्र्यच असतात. पैसा आणि समृद्धी दोन्हींना सामावून घेऊ शकेल असं ध्येय आपल्या पुढे हवं. पैसा नेहमीच शहाणपणाच्या गोष्टी बोलत नाही आणि पैसा जेव्हा बोलतो तेव्हा सत्य गप्प बसतं. जीवनातील दुर्दैवाचा भाग कोणता असेल तर लोक पैसा कमवण्याऐवजी मिळवण्याच्या योजना आखतात. पैसा मिळवणं सोपं आहे परंतु तो राखणं अवघड आहे. जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतही नाही किंवा त्याने स्पर्शही करता येत नाही, त्या हृदयातूनच जाणता येतात. कष्टामुळे माणसाला पैशाची किंमत कळते. म्हणून आईवडिलांनी आपल्या मुलांना हा धडा शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवनमूल्य न शिकता केवळ वारसकाने संपत्तीचे धनी होणाऱ्या तरुण पिढीची मला खरंच की येते की योग्य शिकवण आणि मार्गदर्शन यांच्या अभावामुळे ते प्रत्येक गोष्टीची किंमत पैशानेच करतात. प्रत्येक गोष्ट विकाव आहे असं समजतात. अर्थातच काही खरं नाही. ज्या लोकांकडे नीतिमूल्य आहेत ती त्यावर किंमती चिटकवून नाहीत किंवा ते स्वतःला अशा किमतीत मोजत नाहीत. चारित्र्य हे अमूल्य आहे. इनसेन प्रपोजल या इंग्रजी चित्रपटात ही गोष्ट अगदी चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. व्याभिचारीच्या एका कृतीबद्दल झटपट $10,00,000 मिळवायचे असतात. आपल्याला सद्विवेक बुद्धीच्या बळी देऊन लोकांना एकत्रित रात्रीत यशस्वी व्हायचं असतं आणि तरीही त्याचा फायदा होत नाही. कारण खरी मूल्ये ही अमूल्य असतात. ज्या क्षणी मूल्यांना किंमत चिटकली जाते त्या क्षणी मूल्यांचे मूल्य नाहीसे होते. त्याच्या बदल्यात कितीही फायदा झाला तरी त्याने ही हानी भरून येत नाही. पैशाने मिळू शकणाऱ्या सुखसुविधा जवळ असणं चांगलंच, पण हे सर्व मिळवताना पैशाने जे विकत घेता येत नाही ते आपण गमावता कामा नये. ज्याची किंमत पैशात करता येते अशाच गोष्टी पैशाने घेता येतात. आणि खरं म्हणजे ज्यांची किंमत पैशात होत नाही, रोख पैसे मोजूनही ज्या खरेदी करता येत नाही अशा गोष्टीचं खरा मौल्यवान असतात. हे पैशाने विकत घेता येत नाही. आयुष्यातील खऱ्या मौल्यवान गोष्टी पैशाने खरेदी करता येत नाहीत. बरोबर किंमत मोजून कुणालाही किंवा कुठलीही गोष्ट विकत घेता येते असं म्हणणारे काही जण असतात. अशा भाषेत बोलणारी माणसं खरं म्हणजे स्वतःलाच विकायला काढत असतात. चारित्र्य, सचोटी आणि सम्यक जीवनमूल्य असलेली माणसं विकाऊ असतात. पैशाने काय विकत घेता येतं? पैशाने मनोरंजन विकत घेता येतं पण सुख विकत घेता येत नाही. पलंग पण झोप नाही, घड्याळ पण फुरसत नाही, साथीदार घेता येतो पण मित्र नाही, ऐट बपका पण सौंदर्य नाही, अन्न घेता येतं पण चव नाही, इमारत घेता येते पण घर नाही, औषध घेता येतं पण आरोग्य नाही, खर्चिक लग्न सोहळा पण दुःखांचा जोडीदार नाही. आयुष्यात दोन प्रकारचे दुःख असतात. आपल्याला जे हवं आहे ते न मिळणं. दुःख झेलणाऱ्यांसाठी शिकवण असते. मित्रांनो, मी देवाजवळ शक्ती मागितली यशस्वी होण्यासाठी. त्यानं मला शक्तिहीन केलं मी नम्रतेनं आज्ञापालन करायला शिकावं म्हणून. मी चांगलं आरोग्य मागितलं काहीतरी भव्य दिव्य करता यावं म्हणून. त्यानं मला दुबळं केलं मी काही चांगल्या गोष्टी कराव्या म्हणून. मी ऐश्वर्य मागितलं सुखी होण्यासाठी. मला दारिद्र्य मिळालं मी शहाणा व्हावा म्हणून. मी सत्ता मागितली सर्वांची प्रशंसा मिळवण्यासाठी. मला असहायता मिळाली देवाचा कधी विसर पडू नये म्हणून. मी मागितल्या बऱ्याच गोष्टी जीवनातील आनंद घेण्यासाठी.
मला जीवन मिळालं सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी. जे मागितलं ते नाही, पण मिळू शकणाऱ्या सर्व गोष्टी मला मिळाल्या. मनापासून जे मी मागत होतो ते माझ्या नकळत मला मिळून गेलं. इतर कुणाच्यापेक्षाही मीच खरा भाग्यवान ठरलो. मित्रांनो, हवं असलेलं मिळणं. आपले जीवनमूल्ये पुरेशी सुस्पष्ट नसतील तर आपल्याला पाहिजे ते मिळणं हे अधिकच दुःखद होऊ शकतं. मिडास राजाच्या गोष्टीवरून ते लक्ष देतं. मिडासचा स्पर्श ही गोष्ट तुम्ही नीट ध्यान देऊ नये का? मिडास नावाच्या लोभी राजाची गोष्ट सर्वांना माहीत आहेच. त्याच्याजवळ खूप सोनं होतं आणि जितकं त्याला अधिक सोनं मिळे तितकी त्याला अधिक हाव सुटे. त्याने सगळं सोनं आपल्या खजिन्यात ठेवलं होतं आणि त्या सोन्याच्या साठ्याकडे बघण्यात तो दिवस घालवत असे. एक दिवस एक अपरिचित व्यक्ती तेथे आली आणि म्हणाली, तुला काय पाहिजे ते माग. राजा आनंदानं म्हणाला, मी ज्याला स्पर्श करीन त्याचं सोनं होऊ दे. त्या व्यक्तीनं विचारलं, नक्की तुला हेच हवं आहे ना? मग राजाने उत्तर दिलं, होय. ती व्यक्ती म्हणाली, उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर तुला ही सिद्धी प्राप्त होईल. तू ज्याला हात लावशील ती वस्तू नक्कीच सोन्याची होईल. लक्षात ठेव बाळा. राजाला वाटलं हे काही खरं नसावं. आपण बहुधा स्वप्न पाहत असणार. दुसऱ्या दिवशी त्याने उठल्याबरोबर पलंगाला आणि आपल्या कपड्यांना स्पर्श केला आणि त्या सगळ्यात सोन्यांचं रूपांतर त्यात झालं. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. म्हणजे त्यात सोन्याचं सगळं सोनं झालं. विचार करा. आणि त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याची मुलगी बागेत खेळत होती. त्याने तिला हा चमत्कार दाखवून आश्चर्यचकित करायचं ठरवलं. त्यामुळे तिला आनंद होईल असं त्याला वाटलं. परंतु बागेत जाण्यापूर्वी त्याने एक पुस्तक वाचायला ठरवलं. त्याने पुस्तकाला स्पर्श केला तर ते पुस्तक सोन्याचं झालं. तो न्याहारी करण्यासाठी गेला आणि त्याने त्या फळांना भांड्यांना स्पर्श केला. त्या वस्तू सोन्याच्या बनल्या. त्याला भूक लागली होती. तो स्वतःशीच म्हणाला, मी काही सोनं खाऊ पिऊ शकत नाही. पण त्याच वेळी त्याची मुलगी धावत आली आणि त्याने तिला जवळ घेतले तर तिचंही सोन्यात पुतळ्यात रूपांतर झालं. राजाच्या चेहऱ्यावर आनंद आता मावळला. राजाने मान खाली घातली आणि तो रडू लागला. राजाला वर देणारी ती व्यक्ती पुन्हा तिथे आली आणि मिळालेल्या वरदानामुळे राजा आनंदात आहे ना असं त्याने विचारलं. राजा म्हणाला, मी तर सर्वात दुःखी माणूस आहे. त्या अपरिचित व्यक्तीने विचारलं, तुला काय हवंय? अन्न आणि तुझी मुलगी लाडकी मुलगी, का सोन्याचे गोळे आणि तुझ्या मुलीचा सोन्याचा पुतळा? राजा क्षमा मागू लागला आणि म्हणाला, मी माझं सगळं सोनं देऊन टाकतो. कृपा मला माझी मुलगी परत दे. कारण या सगळ्या सोन्यापेक्षाही माझी मुलगी मला मोलाची आहे. तिच्यापुढे या सगळ्या सोन्याची किंमत शून्य आहे. ती व्यक्ती म्हणाली, आता तू शहाणा झालास. त्या व्यक्तीने दिलेला वर परत घेतला. राजाला त्याची लाडकी मुलगी परत मिळाली. त्याला असा धडा मिळाला जो पुढच्या आयुष्यात तो कधीही विसरणार नाही. या गोष्टीतून काय बोध घ्यायचा? एक म्हणजे वाईट किंवा विकृत जीवनमूल्यांमुळे दुःखच वाट्याला येतं. काही वेळा तुम्हाला पाहिजे ते मिळणं, हे पाहिजे ते पाहिजे न मिळण्यापेक्षाही अधिक दुःखद असतं. मैदानावरचा खेळ खेळताना गडी बदलता येतात, परंतु आयुष्याच्या खेळात खेळाडूही बदलता येत नाहीत किंवा अजून एक संधी म्हणून पुन्हा चालही मिळत नाही. तसंच गोष्टीतल्या मिडास राजाप्रमाणे आपली चूक दुरुस्त करून आपले भविष्य सुधारण्याची संधी मिळेलच असं नाही. मित्रांनो, आपली कशी ओळख मागे राहावी असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही विचार करून सांगा. ही सुमारे 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एका माणसाने सकाळचं वृत्तपत्र पाहिलं. आपल्या स्वतःवरचाच मृत्यूलेख पाहून त्याला धक्काच बसला. नामसाध्यामुळे गफलत होऊन त्याच्या मृत्यूची बातमी चुकून प्रसिद्ध झाली होती. त्याची पहिली प्रतिक्रिया म्हणजे धक्का होता. आपण खरंच मरण तर पावलो नाही ना असं त्याला क्षणभर वाटून गेलं. या धक्क्यातून सावरल्यावर तो पुढे वाचू लागला. मृत्यूलेखात म्हटलं होतं, विध्वंसक स्फोटकाच्या जनक मरण पावला. इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त करणाऱ्या डायनामाइट या विध्वंसक स्फोटमार्ग निर्माता. जगभरातील अशांततेचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनाने गबर पैशाने बनलेला धनी अशी विशेषणे आपल्याला लावलेली त्याने वाचली. त्याने स्वतःला प्रश्न विचारला, हेच का माझ्या मागे माझी ओळख उरणार आहे? भानावर येऊन त्याने आपली चांगली ओळख मागे राहण्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. त्याने जगामध्ये शांततेसाठी काम करायला सुरुवात केली. त्याचं नाव होतं आल्फ्रेड नोबेल. नोबेल पारितोषिकचा जनक म्हणून आज आपण त्याला ओळखतो. लक्षात ठेवा मित्रांनो, त्याने किती मोठी कामगिरी केली आहे. आल्फ्रेड नोबेलने ज्याप्रमाणे आपल्या अंतरीच्या खऱ्या आवाजाला साथ दिली आणि स्वतःच्या मूल्यांचा पुनर्विचार केला, त्याप्रमाणे आपणही थोडं अंतर्मुख होऊन आपली मूल्य तपासून पाहायला पाहिजेत. तुम्ही जगाला कोणता वारसा देणार आहात? कशा प्रकारची व्यक्ती म्हणून तुमची आठवण कायम राहावी असं तुम्हाला वाटतं? तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतील का? लोक तुमची प्रेमाने आणि आदराने आठवण काढतील का? तुमची जाणीव आणि उणीव लोकांना भासत राहील का? असं तुम्ही काय करताय? तुम्ही आयुष्यात काय करून मरणार आहात? मेल्यानंतर तुमचं कसं नाव निघेल
हे तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणून तुम्ही जे काम करता ते बघून करा आणि विचार करून करा. छोट्या छोट्या गोष्टींनीच मोठा फरक पडत असतो. एक माणूस पहाटे समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला होता. त्याला असं दिसलं की पहाटेच्या भरतीच्या लाटांबरोबर शेकडो स्टारफिश किनाऱ्यावर आलेले होते आणि भरतीच्या ओसरल्यावर पाणी निघून गेल्यामुळे ते किनाऱ्यावरच अडकून पडले होते. उगवत्या उन्हाबरोबर ते मरणार हे अगदी निश्चित होते. भरती अगदी नुकतीच येऊन गेल्यामुळे ते अजून जिवंत होते. तो माणूस थोडासा पुढे गेला. त्याने एका स्टारफिश उचलला आणि पाण्यात फेकला. मग दुसरा, तिसरा असे त्याचे काम चालू राहिले. त्याला दुसऱ्या एका माणसाने विचारलं, तू हे काय करतोयस? इथे शेकडो स्टारफिश आहेत, तू किती जणांना मदत करू शकशील? त्याने काय फरक पडणार आहे? त्या माणसाने काही उत्तर दिलं नाही. तो 2 पावलं की पुढे गेला. आणखी एक स्टारफिश पकडून त्याने पाण्यात फेकली आणि म्हणाला, त्याने या स्टारफिशला फरक पडतो. ही गोष्ट मोठी विचार करण्यासारखी आहे. आपण स्वतः असा काही फरक किंवा बदल घडवतो का? घडवून आणण्यासाठी कोण किती मोठा आहे आणि किती लहान आहे याने काही फरक पडत नाही. प्रत्येकाने अगदी थोडासा जरी बदल घडवून आणला तरी आपण सगळे मिळून एक मोठा बदल घडवून आणू शकू, नाही का? तुमचं आयुष्य वाचण्यालायक आहे का? एक मुलगा नदीत बुडत होता. मदतीसाठी तो ओरडत होता. तिकडून जाणाऱ्या एका माणसाने नदीत उडी मारली आणि त्या मुलाला वाचवलं. त्या मुलाने त्या माणसाचे आभार मानले आणि त्या माणसाला विचारलं, कशाबद्दल? मुलाने उत्तर दिले, मला वाचवल्याबद्दल. त्या माणसाने मुलाकडे एक वार निरखून पाहिलं आणि म्हणाला, मुला, मोठा होशील तेव्हा आपलं आयुष्य वाचण्यालायक होतं हे सार्थ कर. विचार करण्याची हीच वेळ आहे. अंतर्मनाची अशी साध म्हणजे जागा होण्यासाठीचा आपल्याला मिळालेला इशाराच होय. समाधानाशिवाय यशाला काही अर्थ नाही. माणसाजवळ कितीही प्रतिष्ठा, पैसा आणि पदव्या असल्या तरी काही निश्चित उद्दिष्ट आणि जीवनदृष्टी नसेल तर आयुष्य रितं भकास असतं. आरोग्य, पैसा, कुटुंब, समाज किंवा जीवनमूल्ये याविषयी आणि एकूणच आपल्या व्यक्तिगत यशाविषयी आपण जे वैचारिक धोरण ठरवतो तेथूनच यशाची सुरुवात होते. आपल्याजवळ जर सुस्पष्ट ध्येय आणि त्यामागे काही विधायक सुसंगत धोरण नसेल तर आयुष्य भ्रामक कल्पनांच्या मागे भरकटत जाईल. यशाचा त्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रमाचा विचार आपण करत नसू तर अपयशाच्या वाटेवर आपली वाटचाल सुरू आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. काही वेळा ज्या गोष्टींकडे लक्ष द्यावे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे त्याकडे लक्ष देत राहतो. चांगल्या जीवनमूल्यांचा अविभाज्य भाग म्हणजे बांधिलकी. मित्रांनो, बांधिलकी म्हणजे काय? आपली जीवनमूल्ये जर निश्चित सुस्पष्ट असतील तर निर्णय घेणं आणि बांधील होणं खूपच सोपं होतं. उदाहरणार्थ, देशाची गुपितं शत्रूला विकून कोणी देशाची एकनिष्ठ राहू शकत नाही. मित्राने विश्वासाने सांगितलेली गोष्ट इतरांना सांगून मैत्री टिकवता येत नाही. प्रत्यक्ष काम करण्यात अंगचोरपणा करून कामावरची निष्ठा सिद्ध करता येत नाही. वचन न पाळण्याचा परिणाम म्हणजे अप्रामाणिक वर्तन. माणसे जर पुढील प्रमाणे बोलत असतील तर कोणतेही संबंध, मग ते व्यक्तिगत असोत किंवा व्यावसायिक असोत, कसे टिकतील असा मला प्रश्न पडतो. मी प्रयत्न करीन पण मी वचन देत नाही. मी ते करीन पण माझ्यावर विसंबून राहू नका. शक्य असेल तर मी येईन पण माझ्या आशेवर राहू नका. तुमचं चांगलं चाललंय तोपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. तुमची तब्येत चांगली आहे तोपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. दुसरं काही चांगलं मिळेपर्यंत मी तुमची साथ देईन. आता पुढील संबंधांमध्ये जर भरवसा, उत्तरदायित्वाची भावना, जबाबदारीची जाणीव उरली नाही तर या जगाचं कसं काय होणार असा मला प्रश्न पडतो. आईवडील, मुलं, पती पत्नी, विद्यार्थी, शिक्षक, ग्राहक, विक्रेता, मालक, नोकर, मित्र आणि मित्र या नात्यांमध्येच जर विश्वास, खात्री उरली नाही तर मग सर्वत्र हाहाकार माजेल, अंधाधुंदी, अराजक माजेल. आपले स्नेहसंबंध हे अदृश्य अशा बांधिलकीच्या धाग्यांनी गुंफलेले असतात. आजकाल आश्वासनं मोडणं यात काही कोणाला फारसं वागवं वाटत नाही. बांधिलकी नसेल तर नात्यात, संबंधात कटुता येते. बांधिलकीच्या अभावामुळे नातेसंबंध अस्थिर होतात आणि त्यातून असुरक्षितता निर्माण होते. एकमेकांच्या संदर्भात आपलं स्थान काय हे कोणाला समजेन असं होतं. बांधिलकी म्हणजे भरोसा, विश्वासार्हता, निश्चितता, एकवाक्यता, संगती, आस्था, सहानुभूती, कर्तव्यबुद्धी, प्रामाणिकपणा, चारित्र्य, सचोटी आणि निष्ठा. यापैकी कोणताही एक घटक नसेल तर बांधिलकीची ताकद कमी होते. एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याला आपला शब्द देतो तेव्हा खरं म्हणजे तो म्हणत असतो, कुठल्याही परिस्थितीत तू माझ्यावर भरोसा ठेव आणि तुझ्या गरजेच्या वेळी मी नक्की तुझ्याबरोबर असेन. कोणतीही अट मनात न ठेवता केलेली बांधिलकी ठाम आश्वासन देत असते आणि म्हणते, अनिश्चित भविष्यातही माझं वागणं निश्चित स्वरूपाचं आहे. भविष्याची अनिश्चितता कशामुळे असते? इतरांच्या आयुष्यात आणि भोवतालच्या परिस्थितीत होणारे बदल.
तुमच्या आयुष्यात आणि भोवतालच्या परिस्थितीत होणारे बदल, बाह्य परिस्थितीत होणारे बदल, अनिश्चितता असून सुद्धा बांधिलकी म्हणते तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवू शकता. बांधील होणारा माणूस खूप गोष्टी सोडून द्यायला तयार असतो. का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. यापासून मिळणारे फायदे अमूल्य आहेत. बांधिलकी म्हणते मी त्याग करायला तयार आहे कारण मला त्याची काळजी आहे. मी सचोटीने वागणारा माणूस आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुम्हाला खाली पाहायला लावणार नाही. कितीही त्रास झाला तरी मी तुमच्याबरोबर राहीन. चांगल्या किंवा वाईट कोणत्याही काळात मी तुमची साथ सोडणार नाही. बांधिलकी हा काही कायद्याचा करार नाही. तिची सक्ती करता येत नाही. बांधिलकी म्हणजे सही केलेला कागदाचा तुकडा नाही, तर चारित्र्य, सचोटी आणि सहानुभूती आहे. दुसरा काही पर्याय नाही. म्हणून एखाद्या गोष्टीला चिटकून राहणं म्हणजे बांधिलकी नव्हे. बांधिलकी याचा अर्थ अन्य पर्याय उपलब्ध असून सुद्धा एखाद्या गोष्टीला विचारला धरून राहणं. वरील सर्व घटक स्वतःमध्ये असल्याशिवाय कोणीही दुसऱ्यांशी पुरेशी गांभीर्याने दीर्घकाळ बांधील राहू शकणार नाही. बांधिलकी कशामुळे ठेवाशी वाटते? त्यामुळे पुढील गोष्टी घडून येतात. निश्चितता, सुरक्षितता, व्यक्तिगत विकास, व्यक्ती आणि समाज यांच्यामधील संबंध अधिक दृढ होतात. टिकाऊ व्यक्तिगत आणि व्यावसायिक संबंध. अगदी चोर, दरोडेखोर आणि भामटे लफंगे सुद्धा एकनिष्ठ साथीदारांच्या शोधात असतात. बांधिलकी ही वैराण वाळवंटातील हिरवळीसारखी असते. यालाच आपण बेभरोशाच्या जगातला भरोसा म्हणतो. मिळणारं फळ पाहता प्रयत्नपूर्वक दिलेला शब्द पाळणं हे नक्कीच फायदेशीर ठरतं. बांधिलकी म्हणजे दुसऱ्यांच्या गरजांसाठी आपल्या व्यक्तिगत इच्छा आकांक्षांचा त्याग करणं. लक्षात ठेवा आणि मनाशी गुणगाठ बांधा की गरजा या इच्छांपेक्षा अधिक प्रबळ असतात. आपली नाती, संबंध यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम बांधिलकी करत असते. बांधिलकी म्हणजे प्रगत प्रसंगी आपल्या मौजमयेचा त्याग करण्याची आणि दुःख स्वीकारण्याची तयारी ठेवणं. उदाहरणार्थ, मैत्रीशी बांधील राहणं म्हणजे गोपनीयता राखणं. ग्राहकाशी बांधील असणं म्हणजे चांगली सेवा देणं. विवाहाशी बांधील राहणं म्हणजे एकनिष्ठ असणं. सभ्यतेशी बांधील राहणं म्हणजे अश्लीलता आणि वाईट गोष्टींपासून दूर राहणं. देशभक्तीशी बांधील राहणं म्हणजे त्याग करणं. नोकरीशी बांधील राहणं म्हणजे सचोटी आणि खरेपणाने राहणं. समाजातील बांधील राहणं म्हणजे जबाबदारीने वागणं, जबाबदारी स्वीकारणं. बांधिलकी ही परिपक्वतेचे लक्षण आहे. बांधिलकी म्हणजे दुसरा पर्याय किंवा अडचणी दिसू लागल्या तरी स्वीकृत मार्गावरून न ढळणं. भक्कम बांधिलकी असलेल्या माणसांमुळेच मजबूत समाजाची बांधणी होते. मैत्री, स्नेहसंबंध हे बांधिलकीवर आधारलेले नक्कीच असतात. मित्रांनो, लक्षात ठेवा की मैत्री आणि भरपूर गोष्टी नुसतेच जवळीक किंवा घनिष्ठता यावर ते आधारलेले नसतात. एखादा माणूस अगदी जवळचा असेल परंतु बांधील असेलच असं नाही. आजकाल जीवनमूल्य बदलत चालले आहेत. त्यामुळे बांधिलकी नसलेले संबंध असणं सुद्धा चांगलं मानलं जातं. काही लोक वचनबद्ध होण्यास तयार नसतात कारण त्यासाठी आपण अजून तयार नाही आहोत असं त्यांना वाटतं. तरी सुद्धा असणं म्हणतं की वर्षानुवर्ष एकमेकांचा पुरेपूर वापर करून घेत असतात. त्यांची सबब अशी असते, वचनबद्ध होण्यासाठी आम्ही अजून एकमेकांना पारखून बघतोय. काही दिवसात, काही महिन्यात किंवा काही वर्षात जे पारखून घेता आलं नाही असं काय ते अजून पारखून बघत असतात. माझ्या मते अशी माणसं ही स्वार्थी वांगळून असतात आणि जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत जितकं शोषून घेता येईल तितकं ती शोषून घेत असतात. असले लोक म्हणजे समाजावर ओझं असलेले घेणेकरी असतात. बांधिलकी म्हणजे स्वतःला बंधनात जखडून घेणं असाही बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. मोह आणि प्रेम यातील नाही तर बांधिलकी आणि सहानुभूती यामुळे नातेसंबंध नक्कीच टिकत असतात. बांधिलकी म्हणजे स्वतःच्या आधी दुसऱ्यांच्या गरजांचा प्राधान्य देणं. काही वेळा चांगला उद्देश असलेल्या आणि चांगल्या माणसांना सुद्धा एकाच वेळी परस्पर विरोधी बांधिलक्यांना सामोरे जावं लागतं. उदाहरणार्थ, एक म्हणजे एका पोलिसाचे उदाहरण घ्या. अस्तव्यस्त असलेल्या आपल्या बायकोची काळजी घेण्यात पती बनून तो बांधील आहे, परंतु अचानक शहराच्या दुसऱ्या टोकाला 10 माणसांचा जीव धोक्यात असलेली परिस्थिती हाताळण्यासाठी त्याला तातडीचं बोलवणं येतं. अशा वेळी तो काय करेल? मित्रांनो, दुसरं म्हणजे एका डॉक्टराच्या मुलीचं लग्न आहे. सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी जमलेले आहेत. लग्नाचा मुहूर्त अगदी जवळ आलाय. एवढ्यात अपघातात सापडलेल्या इस्मावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना बोलावणं येतं. त्यांच्याच उपस्थितीत शस्त्रक्रिया होणं आवश्यक आहे. अशा वेळी त्यांच्या पुढे कोणता पर्याय असतो? मित्रांनो, यातील कोणतीही एक गोष्ट निवडणं म्हणजे दुसऱ्या गोष्टीची बांधिलकी नसणं असं नाही. या दोन्हींपैकी एक गोष्ट निवडताना प्राधान्य, जबाबदारी आणि कर्तव्य यांचा तुलनात्मक विचार करावा लागेल. एकासाठी दुसरी बांधिलकी पाळता आली नाही तर त्यासाठी माणसाला अपराधी वाटायचे कारण नाही. डॉक्टरांना आपल्या मुलीच्या लग्नाचा आदर लहावला असं नक्कीच वाटत असणार, पण त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही.
आपण मागे पाहिलेल्या 11 घटनांचा समावेश बांधिलकीत होतो. मग त्यापैकी काही आपल्याला आवडत असोत वा नसोत, बांधिलकी पाळण्यावरून चारित्र्य किंवा बळकट आहे ते दिसून येतं. असं करताना दुसऱ्यांच्या गरजांपुढे आपल्या इच्छांना दुय्यम स्थान द्यावं लागतं. एक मात्र नक्की की दुसऱ्यांच्या लहरी वा इच्छा यांसाठी आपल्या बांधिलकीला वेठीला धरू नये. गरजा या आवश्यक असतात, उलट इच्छांना अंत नसतो. जर अशा एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या गरजा समोर येत असतील तर जबाबदारी आणि कर्तव्य यानुसार कशाला प्राधान्य द्यायचं ते ठरवावं लागतं. विवाहासारख्या नातेसंबंधात दोन माणसं एकमेकांशी वचनबद्ध असतात. समजा दोघांपैकी एकाला वर्षानंतर कॅन्सरसारखा दुर्गम आजार रोग झाला तर तर दुसऱ्याला आपण फसलो असं वाटतं, आपलं काही हिरावून घेतलंय असं वाटतं. राग यावा का आपलं आयुष्य बर्बाद केलं असं म्हणत त्याने दुसऱ्याला दोष द्यावा. याचा काही वचनबद्धता किंवा बांधिलकी म्हणता येणार नाही. हा तर निव्वळ स्वार्थीपणा झाला. वचनबद्धतेतील क्लेशकारक भाग म्हणजे वचनबद्धतेचा भंग जेव्हा कधी होतो तो स्वीकारणं. जर समजा विसरून चुकून वचन मोडलं असेल तर वचनबद्धता चालूच राहते. तरीसुद्धा वचन मुद्दाम किंवा वाईट हेतूने मोडलं आहे का ते तपासून पाहायला हवं. वचन जर चुकून मोडलं असेल तर प्रेमाने झालं गेलं विसरून त्यातून नव्याने मार्ग काढता येतो. मात्र जर हा वचनभंग हेतुपूर्वक केला गेला असेल तर त्या वचनभंगाचा फटका ज्याला बसतो तोही गोष्ट विसरू शकत नाही. तो जाणू शकतो, तू मला एकदा फसवलंस, तुझा धिक्कार असो. तू मला दुसऱ्यांदा फसवलंस, माझा धिक्कार असो. कुठल्याही दृष्टिकोनातून विचार केला तरी क्षमा करणं हे आपल्याच हिताचं ठरतं. एक म्हण आहे, जखम भरून येते पण वन राहतो. आपल्या कार्याशी आपण वचनबद्ध असलो तरी इतर लोक आपल्याला सहकार्य देतीलच असं नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपला शब्द पाळायचा असेल तर अंगी श्रमाशील वृत्ती हवीच. उदाहरणार्थ, एखादं मूल खोटं बोलून असे आणि फसवून आपल्या आईवडिलांना धोका देत असतं व पण आपली चूक समजून घेऊन ते नीट वागणार असेल तर त्याला माफ करणंच उत्तम असतं. लोक आला दिवस जगत असतात म्हणून ते वचनबद्ध होण्याचं टाळतात. आपली सर्वाधिक महत्त्वाची बांधिलकी कोणती आहे बरं? आपल्या जीवनमूल्यांच्या आणि सद्विवेक बुद्धीच्या अगदी विरुद्ध अशा चुकीच्या किंवा अनैतिक गोष्टींशी आपण नकळत वचनबद्ध झालो तर काय होईल? अशा वेळी पुढं जायचं की नाही, बांधिलकी पाळायची की मोडायची हे ठरवण्यासाठी बांधिलकीचा पुनर्विचार केला पाहिजे. जीवनमूल्यांशी बांधिलकी इतरांच्या मनात आल्याशिवाय बांधिलकी वा निष्ठाभाव जागृत होण्यासाठी त्याला सुसंगत असं वर्तन कृती आपल्याकडून होणं आवश्यक असतं. निष्ठा ही पैसे टाकून मिळणारी चीज नाही. आणि आपली बांधिलकी कोणाशी असावी, व्यक्तीशी की संस्थेशी? याचं उत्तर दोन्हीही नाही असं नाही. आपली निष्ठा आपण जीवनमूल्यांशी असावी. जेथे मूल्यप्रमाणेच एकमेकांच्या विरोधात आहेत तेथे माणसं एका घरात राहू शकत नाही, एका संस्थेत काम करू शकत नाही. एखादा माणूस एखाद्या व्यक्तीशी किंवा संस्थेशी एकनिष्ठ व वचनबद्ध होतो तेव्हा तो खरं म्हणजे काय म्हणत असतो? तो म्हणतो, मी तुमची साथ देतोय कारण तुमचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्या गोष्टीवर माझाही विश्वास आहे. मी ज्याच्याशी वचनबद्ध आहे तो माणूस, मग तो पुढारी, माझा जीवनसाथी, मालक, नोकर कोणीही असो, शत्रू देशाचा गुप्तहेर झाला तर मी त्याच्याशी आधीच वचनबद्ध झालो असल्यामुळे मी त्याला पाठिंबा देणं चालूच ठेवावं का? अर्थातच नाही. अनैतिक आणि बेकायदा वर्तणुकीला पाठिंबा देण्यासाठी मी नक्कीच बांधील नाही. वचनबद्ध न राहिल्यामुळे पुढील गोष्टी होतात. संसार उद्ध्वस्त होतात, मुलेबाळे उघड्यावर पडतात व ताणतणाव वाढत जातात. अपराधीपणाची भावना मनात डाचत राहते. आयुष्य अधुरं वाटतं, व्यवसायाची हानी होते, एकाकीपणा जाणवतो, नैराश्य येते. वचनबद्ध व्हा आणि वचनबद्ध राहा. मित्रांनो, नैतिकता. पण नैतिकता म्हणजे नेमकं काय बरं? परिस्थिती वाईट होती म्हणून आम्ही हा पर्याय निवडला आणि त्यामुळं निष्कृत दर्जाचं आयुष्य जगणं भाग पडलं अशी कारणं सांगून चुकीच्या पर्याय निवडीचे समर्थन करणं बरोबर नाही. मूल्ये आणि नैतिकता फक्त चांगल्या काळामध्ये उपयुक्त नसतात तर त्यामुळे वाईट काळातही आपला बचाव होतो. हे म्हणजे आपल्या देशाच्या कायद्यासारखं असतं. लोक चांगले असतात तेव्हा त्यांची गरज असते, परंतु वाईट लोकांपासून बचाव करण्यासाठी त्यांची अधिक गरज असते. आपल्या बहुतेक निवडी या नैतिक प्रश्न किंवा तत्वांच्या प्रश्न म्हणून केलेल्या नसतात. उदाहरणार्थ, कोणते कपडे घ्यायचे किंवा कोणता टीव्ही खरेदी करायचा या व्यक्तिगत निवडी असतात आणि जे योग्य वाटेल ते घेतलं जातं. या नैतिक किंवा तात्विक निवडी नाहीत. काही लोकांच्या दृष्टीने एका कंपनीपेक्षा दुसऱ्या कंपनीची वस्तू घेणं आर्थिक कारणासाठी योग्य असतं. या निवडी व्यक्तिगत असतात, वस्तुनिष्ठ नसतात आणि त्यात नैतिकतेचा प्रश्न नसला तरी जबाबदारी मात्र असते. नैतिक पर्याय निवडताना मात्र योग्यतेचा विचार करावा लागतो. म्हणूनच खरेदी वगैरे करताना एखाद्या वस्तूची आपली निवड जरी चुकली तरी फारसं दुःख होत नाही.
परंतु आपण जर एखादा अनैतिक पर्याय निवडला तर आपल्या सद्विवेक बुद्धीला टोचणी लागते. निवड ही व्यक्ती सापेक्ष असते, कारण प्रत्येकजण आपापली निवड करत असतो. त्या निवडीची योग्यता मात्र व्यक्तिनिरपेक्ष कारणांनी ठरते. निवड योग्य अथवा अयोग्य ठरणे हे व्यक्तीनुसार बदलत नाही, ते सर्वांसाठी एकच असते. गणिताच्या परीक्षेत प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असतं आणि येतं, परंतु स्वतंत्रपणे जे बरोबर उत्तर असते त्यावरूनच कोणाचं उत्तर बरोबर आहे ते ठरतं. कोणाच्या एखाद्या निवडीनुसार ते चूक अथवा बरोबर ठरत नाही. अर्थात नैतिक पर्याय निवडणं हे काही नेहमीच गणिताचं उत्तर देण्यासारखं नसतं. केवळ बोलण्या चालण्यात सभ्य माणूस असणं म्हणजे चांगला आणि नीतिमान माणूस असणं असं नव्हे. एखादा माणूस समाजात वावरताना चांगला वागत असेल, परंतु आतून लबाड आणि खोटारडा असेल, त्यामुळे बाह्य वर्तनाने तो चांगला असला तरी अनियमित माणूस ठरतो. नुसतं बोलायला चालायला चांगलं असणं म्हणजे चांगलं असणं नव्हे. खरं म्हणजे आजच्या काळात आपल्या सर्व निवडी पुढील गोष्टींवर आधारित असतात: सोय, स्वास्थ्य आणि सुख याबद्दलची आसक्ती. आपल्या भावना ज्यामुळे चांगलं वाटतं तेच करा, तेच तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे निकष कोणता लावला तर जबाबदारीने काम करण्यापेक्षा चांगलं वाटतं ते करण्याचा. जाहीरबाजीतून रूढ झालेल्या दिखाऊ पद्धती नव्या तऱ्हे सगळेच करतात, मग तीही करावं ही विचारसरणी, नीतिमूल्ये आणि दूरदृष्टी, तत्व आणि तत्वांची निवड या गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या आहेत, असा एक सर्वसाधारण समज आहे. पण प्रश्न आहे की यामुळे कोणता गोंधळ उडतो? यांची जीवनमूल्ये सुस्पष्ट नाहीत, त्यांचाच फक्त गोंधळ होतो. सोयीस्कर नैतिकता तत्व ही सर्वसामान्य आणि निश्चितच नसतात, तर परिस्थितीनुसार बदलतात. असं ज्यांना वाटतं ते आपल्या वागण्याचं समर्थन करतात आणि परिस्थितीनुसार आणि माणसानुसार आपले तत्व बदलत राहतात. यालाच सोयीस्कर नैतिकता असं म्हणतात. योग्य अयोग्य याविषयी एकच काय ते निश्चित मत असण्यापेक्षा आपल्याला जसे सोयीचे असेल त्याचप्रमाणे योग्य अयोग्य ठरवले जाते. ही असली सोयीस्कर नैतिकता म्हणजे खरी नैतिकता नव्हेच, ते तर स्वार्थासाठी केलेले नैतिकतेचे ढोंगच आहे. उठा आणि संघर्ष करा. संघर्ष करून तुमचं यश प्राप्त करा, कारण तुमचं यश आज तुम्ही प्राप्त केलं नाही तर दुसरे कोणीतरी त्याला घेऊन जातील आणि मग तुम्ही पस्तावा करत बसाल. म्हणून यश प्राप्त करण्यासाठी जेवढं मेहनत जरुरीची असते तेवढा भक्तिमार्ग व भक्तिभाव सुद्धा जरुरीचा असतो. त्यामुळे नामस्मरण तुम्ही दररोज करा. तुम्हाला त्याचे अनुभव चांगलेच येतील व त्याचे पॉझिटिव्ह अनुभव येतील व तुमची कामे सर्व मार्गे लागतील. एवढं लक्षात ठेवा व स्वामींवर विश्वास ठेवा. म्हणून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्ही कायम करत राहा व तारक मंत्र सुद्धा वाचत राहा. मित्रांनो, चला तर मग तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, असेच संदेश प्राप्त करण्यासाठी. मित्रांनो, चला मी येतो आता. व्हिडिओ इथेच संपवतो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्रीराम, जय हनुमान. धन्यवाद.